म्हणजे आता राज्यात मात्र उद्या 11 तारखेपासून सगळीकडे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येता। फक्त 15, 16, 17च्या दरम्यान परत एकदा पावसाळी वातावरण तयार होईल, पण तो इतका पाऊस असा जोराचा पडणार नाही, फक्त तुरळक भागातच म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा ते असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येता। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच्या आलेल्या अत्यंत ताज्या माहितीनुसार, सॅटेलाइटच्या थेट घडामोडीनुसार आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या नवीन विश्लेषणानुसार महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांची झोप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। 2 दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पाऊस धुमाकूळ घालत होता। नदी नाले ओसंडून वाहत होते, अक्षरशः रस्ते पाण्याखाली गेले होते आणि शाळा कॉलेजेसला सुट्ट्या दिल्या गेल्या होत्या। पण तेवढ्यात अरबी समुद्रात एक अशी विचित्र भौगोलिक घडामोड घडली आहे ज्याने संपूर्ण पावसाचे चित्रच पलटून टाकले आहे। तुम्हाला आठवत असेल की जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस लांबला होता तेव्हा एल निनोची प्रचंड चर्चा होती। दुष्काळ पडणार असं सांगितलं जात होतं। जुलै उजाडला आणि दमदार पाऊस सुरू झाला तेव्हा अनेकांना वाटलं की दुष्काळाची बातमी खोटी होती आणि हे संकट टळलं आहे। पण शेतकरी बांधवांनो, अमेरिकेची जागतिक हवामान संस्था म्हणजेच नोआ आणि उपग्रहाने पाठवलेले ताजे फोटो अत्यंत भयानक परिस्थितीकडे इशारा करत आहेत। जून महिन्यात ज्या राक्षसाची चर्चा होती तो एल निनो आता दुप्पट शक्तिशाली होऊन सुपर एल निनो मध्ये बदलला आहे। याचा थेट फटका महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांना बसणार आहे। हवामानाच्या बदलत्या मॉडेलनुसार संपूर्ण राज्याची 3 टप्प्यात विभागणी झाली आहे। 6 जिल्हे असे आहेत जिथे तीव्र दुष्काळ आणि पावसाचा मोठा खंड पडणार आहे। 20 जिल्ह्यात तुरळक पाऊस असेल तर 10 जिल्हे असे आहेत जिथे निसर्ग आपले रौद्र रूप दाखवणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल किंवा सामान्य नागरिक असाल, तुम्ही पेरणी करणार असाल किंवा तुमची पेरणी अजूनही बाकी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही तुमच्या पिकाची आणि अस्तित्वाची लढाई ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, आधी शास्त्रीय दृष्ट्या समजून घेऊया की अचानक 2 दिवसात असं काय झालं, नेमकं असं काय घडलं ज्यामुळे पाऊस गायब झाला आणि हवामानात असा काय बदल झाला, हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे 1 सेकंद ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, इंडियन ओशन डायपोल चा खेळ काय सांगतो आता आपण बघूया। जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला जो दमदार पाऊस झाला तर हिंदी महासागरांमध्ये इंडियन ओशन डायपोल नावाची एक प्रणाली अत्यंत सक्रिय झाली होती। या प्रणालीने अरबी समुद्रातून बाष्प खेचून आणले आणि त्यामुळेच आपल्याकडे पाऊस झाला होता। हा आयओडी म्हणजेच इंडियन ओशियन डायपोल अचानक नेगेटिव्ह नकारात्मक स्थितीमध्ये गेला आहे, म्हणजेच त्याची बाष्प खेचण्याची ताकद आता संपली आहे। आयओडी कमजोर होताच प्रशांत महासागरातून येणारे सुपर एल निनोने संपूर्ण हवामानाचा ताबा घेतला आहे। हा एल निनो आता 75 वर्षातील म्हणजेच 1950 नंतरच्या सर्वाधिक धोकादायक स्थितीत पोहोचला आहे। सॅटेलाइट फोटोनुसार महाराष्ट्राच्या दिशेने कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा एक प्रचंड मोठा प्रवाह सरकत आहे। हे कोरडे वारे जेव्हा वाहतात तेव्हा ते हवेतील संपूर्ण बाष्प शोषून घेतात आणि ढग शून्य करतात। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ढगफुटी दृश्य पावसाचा इशारा दिला होता, पण ते संकट आता टळणार आहे, कारण याच कोरड्या वाऱ्यांनी ते ढग पुढे ढकलले आणि बाष्प गिळून टाकले। यामुळे आता महाराष्ट्रात पावसाचा मोठा आणि ऐतिहासिक खंड पडणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता आपण त्या जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत जिथे सुपर एल निनो आणि कोरड्या वाऱ्यांचा सर्वाधिक प्रभाव पडणार आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते या भागात पावसाची प्रचंड तूट राहू शकते। यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो धाराशिव जिल्हा। या जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण कमालीचे घटणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन आताच करणे गरजेचे आहे। यामध्ये आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना जिल्हा। छत्रपती संभाजीनगर शेजारील या जिल्ह्यात कोरड्या वाऱ्यांचा थेट फटका बसेल। पावसाच्या दीर्घ खंडांमुळे पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड जिल्हा। मराठवाड्याच्या या भागात आधीच भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे। कोरड्या वाऱ्यांमुळे बाष्पीभवन वाढेल
आणि पुढील काही दिवस पावसाचा तीव्र खंड पडून पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो सांगली जिल्हा। दुष्काळी पट्टा सांगलीच्या पूर्वेकडील आणि आटपाडी जत सारख्या दुष्काळी पट्ट्यात पावसाचा मोठा खंड पडेल। शेतकरी मित्रांनो, आता 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर। या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस गायब होण्याची शक्यता असून ऐतिहासिक टंचाई निर्माण होऊ शकते। या व्यतिरिक्त धुळे आणि जळगावच्या ग्रामीण भागात देखील पावसाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक पातळीवर कमी राहू शकते। यामुळे येथील शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। पण शेतकरी मित्रांनो, निसर्गाचा नियम आहे, एका बाजूला कोरडे वारे बाष्प खेचत असताना दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रात आणि घाटमाथ्यावर जी प्रचंड ऊर्जा तयार झाली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील 10 जिल्हे असे आहेत जिथे पुढील काही दिवसात ढगफुटी दृश्य, अतिमुसळधार आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण करणारा मोठा आणि भयानक पाऊस पडणार आहे। हा अंदाज शेवटच्या मिनिटापर्यंत अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे नीट आणि बारकाईने समजून घ्या। यामध्ये आता 1ल्या क्रमांकाचा भाग येतो मुंबई आणि उपनगर। समुद्राला येणारी भरती आणि पश्चिमेकडून येणारे तीव्र बाष्पयुक्त वारे थेट मुंबईच्या किनारपट्टीवर धडकणार आहेत। यामुळे मुंबई आणि उपनगरात सलग काही दिवस 24 तास अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। यामध्ये आता दुसरा भाग येतो ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी परिसरात ढगांची दाटी प्रचंड वाढली आहे। धरणांच्या पाणी पातळीतील अचानक वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। यामध्ये आता 3ऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो पालघर जिल्हा। पालघरच्या किनारपट्टीवर ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति वेगाने वादळी वारे वाहणार असून जव्हार, मोखाडा आणि डोंगरी भागात ढगफुटी दृश्य पाऊस कोसळण्याची दाट शक्यता सॅटेलाइट चित्रात दिसत आहे। भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता 4थ्या क्रमांकाचा जिल्हा येतो रायगड जिल्हा। रायगड जिल्हा हा नेहमीच पावसाच्या रडारावर असतो। सावित्री आणि आंबा नद्यांना पूर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर महाड आणि पोलादपूर आणि कर्जत परिसरात डोंगराच्या कडा कोसळण्याचा धोका सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। यामध्ये आता शेतकरी मित्रांनो, 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो रत्नागिरी जिल्हा। दक्षिण कोकणात रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अक्षरशः धुमाकूळ घालणार असेल। हा पाऊस मान्सूनच्या ढगांना अरबी समुद्रातून होणाऱ्या सततच्या पुरवठ्यामुळे होणार असून बागायतदार शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। शेतकरी मित्रांनो, आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सिंधुदुर्ग जिल्हा। गोवा सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि आंबोली घाटाच्या परिसरात विक्रमी पावसाची नोंद होऊ शकते। घाटातून प्रवास करणाऱ्यांनी या काळात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। यामध्ये आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे जिल्हा। विशेषतः घाटमाथा आणि धरण क्षेत्र। पुणे शहरात मध्यम पाऊस असेल, पण पुण्याचा घाटमाथा म्हणजेच लोणावळा, खंडाळा, मावळ आणि मुळशी या भागात धरण क्षेत्रात ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे आणि नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो। 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो सातारा जिल्हा। यामध्ये विशेषतः महाबळेश्वर आणि नवजा परिसर। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि नवजा परिसरात इतका प्रचंड पाऊस कोसळणार आहे की कोयना धरणातील पाण्याच्या साठ्यात ऐतिहासिक वाढ होईल। कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावध राहावे असा इशारा आताच दिलेला आहे। 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो कोल्हापूर जिल्हा। विशेषतः पंचगंगा नदीला पूर येण्याची शक्यता आहे। कोल्हापूरसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे। यामध्ये गगनबावडा, राधानगरी परिसरात मुसळधार पाऊस होणार असल्याचे, त्याचबरोबर पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता 10व्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक जिल्हा। यामध्ये विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या घाट परिसरात या घाट भागांमध्ये पावसाचा जोर प्रचंड तीव्र असणार आहे। गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। धरणे पूर्ण क्षमतेने भरून पाणी नदीपात्रात सोडावे लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार साधारणपणे 20 जुलै पर्यंत महाराष्ट्राच्या मोठ्या भागात पावसाचा मोठा खंड पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा खंड एल निनोमुळे निर्माण होत आहे, पण घाबरून जाण्याचे कारण नाही।
पाऊस कायमचा बंद होत नसतो, तो पुन्हा सक्रिय होईल. मात्र यामधल्या काळात दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. नंबर 1, शेतकऱ्यांसाठी तातडीचे उपाय. पाण्याचे काटकसरीने वापर करा. विहिरी किंवा शेततळे असेल तर पाणी आत्ता जपून वापरा. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करा. नंबर 2, पेरणी थांबवा. ज्या भागात अजून अजिबात पाऊस झालेला नाही तिथे ओलावा नसल्यास 20 जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका. नमी टिकवून ठेवा. शेतकरी मित्रांनो, शेतात कोळपणी आणि डवरणी करून घ्या. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तर शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या आलेल्या या ताज्या घडामोडीनुसार एकीकडे 6 ते 8 जिल्ह्यांना कोरडे वारे दास्ती वाढवत आहेत, तर दुसरीकडे या 10 जिल्ह्यांमध्ये वरुण राजा धुमाकूळ घालणार आहे. संकट कितीही मोठं असलं तरी आपला बळीराजा नियोजनाच्या जोरावर या संकटावर मात करेल यात शंका नाही. सरकारने आणि प्रशासनाने देखील जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. हवामानाचा हा खेळ शेवटच्या मिनिटापर्यंत बदलू शकतो. त्यामुळे तुम्ही या यादीतल्या कोणत्याही जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल, तुमच्या भागात आतापर्यंत किती पाऊस झाला आहे, तुमच्या पिकांची परिस्थिती काय आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, गावचं नाव टाकून नक्कीच कळवा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांना देखील आताची अप टू डेट माहिती मिळून जाईल. अशाच ताज्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, हवामान अंदाजासाठी आणि अचूक विश्लेषणांसाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.